ड्रेस के लिए बने। नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये मी जगदीश गावडे तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज मी आणि माझी मित्रमंडळी एका अशा ठिकाणी गेलो होतो, अशा स्थळी गेलो होतो जे की भारतामध्ये नव्हे तर देशामध्ये सर्वात जास्त भेट देणारं ठिकाण होतं। ते आणि कोणतं नव्हतं तर आंध्र प्रदेशमधील सुप्रसिद्ध व धार्मिक मंदिर म्हणजेच श्री तिरुपती बालाजी मंदिर। सुट्टीच्या निमित्ताने आम्ही मित्रमंडळी या ठिकाणी जाण्याचं ठरवलं होतं। या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेळगावपासून तिरुपती मंदिर किती किलोमीटर आहे, मंदिराकडे कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, तिथं राहण्याचं खाण्याचं, मंदिराकडे जाण्यासाठी तिकीट किती लागतं की नाही, थोडीफार माहिती श्री तिरुपती बालाजी यांची सांगणार आहे। यासाठी पूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं आहे। चला तर मित्रांनो, वेळ न दवडता सुरू करूया आजच्या व्हिडिओ। तिरुपती बालाजी मंदिर हे कर्नाटकमधील आंध्र प्रदेशमध्ये स्थित आहे। बेळगावपासून बालाजी मंदिर हे साधारण 700 किलोमीटर ते 750 किलोमीटर इतकं आहे। साधारण 9 ते 10 तासाचा हा प्रवास असेल। मंदिराला पोहोचण्यासाठी सर्वात कन्व्हिनियंट वे आहे तो म्हणजे आपली इंडियन रेल्वे। जर आपल्याकडे स्वतःची बाईक असेल किंवा कार असेल किंवा तुम्हाला रेंटने जायचं असेल तर बस किंवा कारने सुद्धा तिथं पोहोचू शकतो। आमच्याकडे आमच्या मित्राची स्वतःची कार असल्यामुळे आम्ही कारच्या सहाय्याने तिरुपतीला पोहोचलो होतो। तिरुपतीला पोहोचण्याच्या आधी आम्ही काही ठिकाणी भेट दिली होती। त्यामधील एक ठिकाण ते खूप प्रसिद्ध ठिकाण होतं। ते ठिकाण कोणतं होतं ते समजून घेण्यासाठी तुम्हाला ह्या माझ्या ब्लॉगचा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे। त्यामध्ये त्या ठिकाणाची माहिती व तिथे पोहोचण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत हे कळेल। मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल की तिरुपतीला साधारण किती दिवस लागू शकतात, किती दिवसांचा प्रवास असेल, तर आपण जर बेळगाव या महाराष्ट्रामधून प्रवास करत असाल तर तुम्हाला एक पूर्ण दिवस जायला आणि एक पूर्ण दिवस यायला लागतो। दर्शन जर लवकर झालं तर तुम्हाला हा प्रवास 3 दिवसाचा असेल, म्हणजे 3 दिवसामध्ये तुमचं तिरुपतीचं दर्शन घडू शकतं। कपड्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगायची झाली असेल तर शॉर्ट्स वगैरे वापरणं टाळा। ते तर सर्वात कॉमन आणि सर्वात जास्तीत जास्त वस्त्र वापरलं जातं ते म्हणजे लुंगी, जे की आंध्र प्रदेशमधील सर्वात प्रसिद्ध वस्त्र परिधान करणारं साधन आहे। मंदिराला जातेवेळी तुम्ही लुंगीचे परिधान करू शकता। सकाळी साधारण पहाटे 4 ते 4:30च्या दरम्यान आम्ही तिरुपतीला पोहोचलो होतो। तिथं पोहोचल्या आम्ही एका ठिकाणी व्हिजिट केलं, ते म्हणजे टोकन घेण्यासाठी। तिथं आधीच खूप लोक टोकन घेण्यासाठी गर्दी केली होती। तिरुपती बालाजी मंदिर हे जगभरामध्ये प्रसिद्ध असल्याकारणाने इथं गर्दी होतच असते। त्या गर्दीचा सामना आपल्याला करणं गरजेचं असतं। आम्ही सुद्धा या गर्दीचा सामना करत टोकनची व्यवस्था केली होती। तुम्हाला प्रश्न पडला असेल ते एसएससी टोकन म्हणजे काय, टोकन घेणं गरजेचं असते का, तर तुम्हाला सांगायचं झालं असं तर श्री तिरुपती बालाजी यांचं दर्शन घेण्यासाठी काही महत्त्वाच्या प्रकारे आपण दर्शन घेऊ शकतो। पहिलं सांगायचं झालं तर फ्री दर्शन। या दर्शनामध्ये आपल्याला साधारण 10 तास किंवा 20 तास सुद्धा लागू शकतात, डिपेंड ऑन गर्दी असते। दुसरं आहे ते म्हणजे स्लॉटेड दर्शन, ज्याला एसएससी टोकन म्हटलं जातं। या टोकनसाठी आपल्याला तिरुपती या गावामध्ये टोकन देण्यासाठी एक बिल्डिंग तयार केलेली आहे, ज्यासाठी आधार कार्ड गरजेचंच आहे। या टोकनमध्ये आपल्याला एक वेळ दिली जाते, त्या वेळेमध्ये आपल्याला दर्शन भेटतं। या टोकनच्या सहाय्याने बालाजी यांचं दर्शन आम्हाला 4 या 5 तासामध्ये होऊ शकतं। सर्वात महत्त्वाची एक गोष्ट ती घेऊन जाणे गरजेचे आहे ते म्हणजे आधार कार्ड, ते पण ओरिजिनल, त्याच्यामुळेच आपल्याला तिकीट भेटू शकतं। सो मंडळी, आम्हाला आता या आधार कार्डच्या ह्याच्यातून आम्हाला तिकीट भेटले आणि क्राऊड खरंच खूप होता। सकाळी 4 वाजता आम्ही पोहोचलो होतो। 4 वाजता इथं जे पाठीमध्ये दिसते तर लाईन लावून आम्ही आता तिकीट घेतले। तिकीट 8ला उघडलं होतं, 8लाच आम्हाला तिकीट भेटलं। आता पुढचं आम्हाला तारीख उद्याची दिलेत, म्हणजे 1 तारखेला 1 PM आम्हाला म्हणजे दुपारी उद्या आम्हाला दर्शन भेटणार आहे। त्याच्यानंतरला आम्ही दर्शन करून नंतरला पुढचं हे करणार आहे। सो आता आजचा अख्खा दिवस आमच्याकडे आहे। आजच्या दिवसामध्ये जे काय घडेल तुम्हाला दाखवतो, चला। सो मंडळी, आता आमचं तिकीट वगैरे घेऊन आम्ही बाहेर पडलेलो आहे। सो आता उद्याचंच होणार आहे, त्या कारणाचं दिवस आमच्याकडे आहे आजचा। सो त्याच्यामुळं आम्ही रूम घेतले। आता रूम घेऊन थोडं फ्रेश होऊन नाश्ता करतो। नाश्ता केल्यानंतरला मग दुपारचं जेवण करून रेस्ट करून आणि एक मंदिर आहे 4 वाजता काहीतरी ओपन होते असं सांगितले, ते मंदिर करून नंतरला मग उद्याच्या दिवशी आम्ही तिरुपतीचं जे मेन मंदिर आहे इथलं त्यांचं दर्शन घेणार आहे। तुम्हाला थोडंफार रूम कुठे घेतलो आहे ते दाखवतो आणि 7 जणांसाठी 1000 रुपये एक दिवसासाठी दिलेले आहेत त्याने। रूम थोडाफार दाखवतो आणि जो पुढचा जो प्रवास आहे ते तुम्हाला दाखवतो, चला। सो हे रूम भेटले आम्हाला।
सकाळी लवकर आम्हाला टोकन मिळाल्या कारणाने आम्ही तिथंच रूम केली. तिथंच थोडंफार फ्रेश होऊन त्यानंतर तिथंच सकाळचा ब्रेकफास्ट केला आणि मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. सो मंडळी, आता जसं पाठीमागे बघताय तुम्ही तो डोंगर आहे. तो डोंगरावरती आम्ही आता जाणार आहे. सो हे आहे चेकपोस्ट. सो चेकपोस्टमध्ये आम्ही बॅगा वगैरे सगळ्या हे केलेले आहेत, चेकिंग वगैरे केले आहेत. कार पण चेकिंग होते. प्लॅस्टिकवरती घेऊन जाणं अनिवार्य आहे, म्हणजे जाऊ शकत नाही. सगळ्या बॅगा वगैरे सगळं चेक करतात. सो प्लॅस्टिकच्या रिलेटेड काही इथं चलत नाही. सगळं काय ते वरती भेटतं, पैसे देऊनच तुम्हाला घ्यावं लागतं. सो आता इथं जायलाच एक अर्धा तास लागतो. वरती पण काही गोष्टी आम्हाला म्हणजे व्हिडिओ मिळत नाही, व्हिडिओ किंवा फोटो काढायला मिळत नाही. जेवढं भेटते वरचं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो. पुढचं जे काय होईल या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत जाईल. चला. सो मंडळी, आता मी टेम्पलच्या वरती आलेलो आहे. सो पाठीमागे बघू शकता, हे लॉकर सेंटर आहे आणि हे पार्किंग आहे. इथं गाडी आमची लावलेली आहे. सो आता आम्ही सगळ्या गोष्टी इथं ठेवून, म्हणजे चप्पल, मोबाईल, ज्या पर्स वगैरे, जे बेल्टसुद्धा, म्हणजे अशा गोष्टी आहेत इथं ठेवून जाणं गरजेचं आहे. वरती तुम्हाला घेऊन जाणं अलाउड नाही आहे. तुम्हाला जे पाठीमागचं बिल्डिंग दिसते तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी ठेवाव्या लागतात. त्या सगळ्या ठेवून तुम्ही पुढचा प्रवास करू शकता मंदिराकडे. आता आम्ही तसंच करून पुढचा प्रवास करणार आहे. मंदिराकडे जे काही आम्हाला जे भेटेल, मला व्हिडिओ काढायला तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. चला. तिरुपती बालाजी मंदिर हे भारतामध्ये नव्हेच तर देशामध्ये सर्वात जास्त भेट देणारं ठिकाण आहे. हे सर्वात सुप्रसिद्ध आणि धार्मिक, त्याचबरोबर जगामध्ये सर्वात श्रीमंत मंदिर मानलं जातं. श्री तिरुपती बालाजी यांच्या मंदिराची आणखीन एक सर्वात प्रसिद्ध अशी गोष्ट आहे, ती म्हणजे पायऱ्यावरून चढून जाणे. येथे 2 प्रकारच्या पायऱ्या आहेत. एकाचं नाव आहे आलिपिरी मार्ग, ज्याच्या पायऱ्या साधारण 3550 इतक्या आहेत. वरती पोहोचण्यासाठी आपल्याला 5 ते 6 तास लागू शकतात. दुसऱ्या पायऱ्या आहेत ते म्हणजे श्रीवरी मेट्टू मार्ग, ज्याच्या पायऱ्या साधारण 2000 ते 2500 इतक्या आहेत. वरती पोहोचण्यासाठी साधारण 2 ते 2.5 तास लागू शकतात. याआधी जे कोणी या पायऱ्यावरून चढून जात होतं तर बालाजी यांचं दर्शन घेण्यासाठी ह्यांना डायरेक्ट दर्शन होतं, पण कालांतराने ते बंद करण्यात आलेलं आहे असं माहिती भेटली.
सो मंडळी, आत्ता आम्ही तिकीटच्या थ्रू इथपर्यंत आलो वरती. म्हणजे तिकीट दाखवून आजच्या रात्री जर झालं 11-12 वाजता जर आम्हाला दर्शन आतमध्ये भेटलं तर जाण्याचं असं आमचं होतं प्लॅनिंग. पण ते नाही म्हणले, कारण की उद्याचा डेट असल्याकारणाने होणार नाही असं सांगितले. सो तरी पण आता आम्ही एका गोष्टीचा प्रयत्न करतो, ते म्हणजे फ्री तिकीट. म्हणजे फ्री जाऊ शकतो आम्ही आतमध्ये. फक्त थोडंसं आम्हाला कष्ट घ्यावं लागणार आहे. म्हणजे साधारण 1-2 किलोमीटर आम्हाला चालत जाऊन त्या लाईनमध्ये थांबावं लागणार आहे. म्हणजे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आता तुम्ही जसं पाहिलं आहे, म्हणजे ह्याच्या पाठीमागं इथे एक शेड आहे. ते शेडमधून आपल्याला त्या मंदिरापाशी जाऊ शकतो. चालतच जावं लागतं आहे. आता आम्ही ट्राय करतो आहे फ्री दर्शन घ्यायचं. म्हणजे जर हे फ्री दर्शन झालं आमचं, म्हणजे फ्रीमध्ये आम्हाला दर्शन घ्यावं लागलं तर खूप भारी होईल. रात्रीचे 11-12 वाजतील, 3-4 तास लागणार आहेत असं म्हणतायत फ्रीच्या दर्शनला आत्ता लागलो तर. सो ते झालं तर खरंच खूप छान होईल. नाहीतर जर भेटलं नाही आम्हाला तर उद्याचा दिवस आम्हाला फुकटचा घालावं लागणार. आजची रात्र जाणारच आहे. उद्या म्हणजे दुपारी आमचं दर्शन होणार तर ते खूप दिवस वेस्ट जाणार आहे. पण ट्राय करतो आम्ही आजच्या ह्याच्यामध्ये जाण्याचं. बघूया काय होते, तुम्हाला थोडंफार दाखवतो. चला. सो आता आम्ही फ्री दर्शनासाठी जातो आहे. हे फ्री दर्शनचं एक वाट आहे. साधारण 5 किलोमीटर काहीतरी इथनं चालायचं असते असं सांगते. ठीक आहे. तर पुढं काय होते बघूया. चला. गोविंदा 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 गोविंदा. काय बोलणार आहे? बेळगावहून आलेले आमचे पाहुणे मंडळ मंजू परीट, सचिन काकतीकर, वासू सुतार, अमित दडीकर आणि आणि मला युट्यूबर जग्गू, आमचे बेळगावचे खास अरे बापरे मित्र त्यांना बोलून आणलेले आहे. आता या ठिकाणी बसवणार आहेत. कमीत कमी 15 ते 20 तास दर्शन होणार आहे. तरी लवकरात लवकर संपवा. ओम नमः शिवाय. रात्री साधारण 2च्या दरम्यान मला श्री तिरुपती बालाजींचं दर्शन भेटलं. श्री बालाजींना पाहण्यासाठी 2 ते 3 सेकंदाचा कालावधी मिळाला. पण त्या 2-3 सेकंदाच्या कालावधीसाठी आपण जे कष्ट केलो असतो ते सर्व कष्ट श्री बालाजींना पाहून त्यांच्या विश्वास बसणार नाही अशा सुंदर अशा रूपाला पाहून ते सर्व कष्ट नाहीसे होतात. खरंच त्यांच्या त्या 2-3 सेकंदाच्या दर्शनाने मला समजलं का इतकी लोक लाखोंच्या संख्येने येतात, का लोक इतकी त्यांना मानतात, इतका पैसा सोनं त्यांच्यावरती उधळतात, का इतकं कष्ट घेतात फक्त आणि फक्त त्यांच्या सुंदर रूपाला पाहण्यासाठी. श्री बालाजी यांच्या दर्शन घेऊन त्यांचा चेहरा डोळ्यामध्ये मनामध्ये रचून त्यांचं मनन चिंतन ध्यान करत अर्धा 1 तास बसून पुढच्या प्रवासाला मी निघालो.
सो फायनली मित्रांनो आमचं आता तिरुपती मंदिरचं दर्शन झालेलं आहे. आम्ही जसं की उद्याचं आमचं तिकीटचं होतं, सो आम्हाला लवकर फ्रीच्या ह्याच्यामध्ये गेल्यापासूनमुळं आम्ही लवकर तिथनं निघालो आणि आम्हाला दर्शन घडलेलं आहे. मला वाटतं की सकाळचे 2 वाजता काहीतरी आम्हाला दर्शन घडलं आणि आम्ही तिरुपती यांचं दर्शन घेऊन आणि बाहेर पडलो. आता सध्या वाजले 4:30 आणि आता आम्ही निघणार आहे आमच्या गावाला, म्हणजेच बेळगावला निघणार आहे. त्याचबरोबर आम्ही एका अशा ठिकाणी थांबलेलो आहे ज्या ठिकाणीचं दर्शन घेऊन पुढं वाटचाल करावं लागतं, तेच म्हणजे हे आहेत उभा मारुती. म्हणजे जाताना उभा मारुतीचं एक मोठं असं आपले मारुती जे आहेत हनुमान, त्यांचं तुम्हाला एक सुंदर अशी मूर्ती दिसते, त्याला पाया पडून तुम्ही पुढचा प्रवास करू शकता. सो आम्ही तिथं थांबून थोडंफार इथं बसून आम्ही पुढचा प्रवास करणार आहे. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन धन्यवाद.